18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक. मराठा समाजाच्या बैठकीत अक्कलकोट बंदचा निर्णय, तर सर्वच संघटना यामध्ये सहभागी होणार. जन्मेजय राजे भोसले कार्यक्रमाला आज जात असतानाच त्यांच्यासमोर मला काळं फासण्यात आलं. आयोजकांबद्दल संशय निर्माण होत आहे. तर प्रवीण गायकवाड यांचा अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप. प्रवीण गायकवाड यांना आमच्याबद्दल कुणीतरी गैरसमज करून देत आहे. तर संभाजी ब्रिगेडचा प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांचं स्पष्टीकरण. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. तर या प्रकरणामध्ये आणखी 3 जणांना आरोपी करण्यात आलं. 10 पैकी 8 आरोपी फरार. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवारांची भेट. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अजित पवारांकडे मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटले. तर आज मुंडे कुटुंबियांचा आत्मदहन करण्याचा इशारा. दरम्यान आरोपींना अटक करण्याचीही मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जास्तीच्या 5000 बसेस धावणार. रेल्वे आणि एसटीचं आरक्षण तिकीट मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून आता 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दरम्यान 5000 जास्तीच्या बसेस सोडण्याचा निर्णय. राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट, तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट. बुलढाणा, अकोला, नागपूर तसंच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये येलो अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट. 20 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार. तर पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता. तर मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा.